हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरे असाल. नमस्ते, वेलकम टू दिस चॅनल. आणि मी तुम्हाला आज दाखवणार की मी हा मेकअप लुक कसा क्रिएट केला आहे. सो लेट्स बिगिन. ओके, सो मी तुम्हाला आता दाखवणार आहे मेकअप. तुम्हाला जर स्किन प्रेपवाला बघायचं असेल की मी स्किन प्रेप कशी केली, माझी स्किन केअर बेसिकली काय केलं, तर तुम्ही जाऊन माझा संडेचा व्लॉग बघा. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की हाऊ डू आय डू माय डेली एव्हरीडे बेसिक मेकअप लुक. सो जास्त काही नाही आहे टू बी ऑनेस्ट माझ्याकडे. जेव्हा मी घाईत असते तेव्हा मी युजली प्रायमर नाही लावत. मी फक्त स्किन टिंट लावते आणि मला कधी कधी असं वाटतं की स्किन टिंट पण कधी कधी इनफ नसतं. सो मी हे पण लावते, कन्सिलर पण लावते. सो आज आहे तो दिवस. सो आता मी स्टार्ट करणार आहे माझा मेकअप. सो मी चष्मा काढते आणि लेट्स स्टार्ट. सो जेव्हा पण मी बिझी असते तेव्हा मी असं स्किन टिंट लावते आणि मी यूज करते हा हाऊस ऑफ मेकअपचा स्किन टिंट. आतापर्यंत माझा मेकअपचे व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी ह्या टिंटशिवाय काही वापरत नाही. वॉर्म केलं आहे. जेव्हा पण तुम्ही कोणता प्रोडक्ट घेता तुम्ही हात बॅक ऑफ द हँडला वॉर्म करू शकतात. द फेस लावते मी. राहिलेल्या हातावरती प्रोडक्ट असतो तो वेस्ट नको जायला म्हणून मी असं नेकला रब करते. आता मी यूज करते मार्सचा हा BRF ब्रश 03 ब्रश आणि हा खूप चांगला आहे. मी कालच धुतला आहे बघा, सॉफ्ट आणि खूप मस्त आहे हा ब्रश. सो मी का प्रिफर करते स्किन टिंट खरं सांगायला गेलं तर, कारण की फाउंडेशन रोजच्या डेला खूप हेवी फील होतं, तर त्यामुळे. आणि 1-2 ड्रॉप इज इनफ फॉर युअर होल फेस. असं वाटणारच नाही की तुम्ही काही लावलं आहे किंवा काय. असं वाटणार की तुमचाच फेस बट बेटर. वाटतच नाही ना तुमची स्किन वाटते काही असं ओव्हर वाटत नाही आहे की मी काही लावलं. आज माझ्याकडे थोडासा टाईम आहे सो मी हे कन्सिलर पण लावते आहे. मी युजली कन्सिलर नाही लावत बट आता विचार केला की ठीक आहे. सो मी ॲक्च्युली तुम्हाला दाखवणार आहे फुल मेकअप करून हा या एकाच ब्रशमध्ये. कारण की जेव्हा आपण लेट असतो तेव्हा आपल्याकडे म्हणजे ब्लशसाठी तुम्ही हा नाही घेऊ शकत कारण की मग ते सगळं मिक्स होईल. मी फक्त कन्सिलर आणि ह्याच्यासाठीच हा ब्रश घेते. कन्सिलर आहे हा, मी नार्सचा कन्सिलर वापरते बट हा खूप जास्त चांगला आहे. खूप म्हणजे खूप. सपोज जर तुम्हाला कधी स्किन टिंट स्किप करायचं असेल, फक्त कन्सिलर लावायचं असेल, तरी पण हा कन्सिलर खूप जास्त चांगला आहे. किती इव्हनली अप्लाय करतं बघले. एकदम असं सटल मेकअप लावला असं वाटतं. असं वाटतच नाही की मी मेकअप लावला आहे टू बी ऑनेस्ट. ओके, सो तुम्हाला जर तुमचा फाउंडेशन ड्यूई करायचं असेल तर तुम्ही असं ह्याला फेसेस कॅनडाचं स्ट्रोब क्रीम ॲड करू शकतात. मी आता विसरली सो मी नाही दाखवते. आता मी लावणार आहे ब्लश. हा आहे फे ब्युटीचा ब्लश. हा खूप सुंदर आहे आणि बेस्ट फॉर ब्राऊन स्किन. मी तुम्हाला लावून दाखवते. आणि हा ना म्हणजे तुम्ही एकदम असं C शेपमध्ये लावलात ना तर असं वाटणारच नाही की तुम्ही ब्लश लावलात. म्हणजे मी पण असं चांगलं ब्लेंड नाही करायच्या अगोदर बट माझे फ्रेंड्स मला असं बोलायला लागले की अपूर्वा ते ब्लश रिअल नाही वाटत आहे. तर मी आता शिकली आहे की हे C शेपवालं जे ब्लशची टेक्निक आहे ना ही खूप जास्त चांगली वर्क करते. आणि जेव्हा पण तुम्ही ब्लश लावतात ना त्याला इकडनं इकडे ड्रॅग करा, ते तुमच्या मेकअपमध्ये असं ब्लेंड होऊन जातं. आणि मी असं एकदम त्याला ब्लेंड इन केलं आहे. आणि जे राहिलेलं प्रोडक्ट असतं ना ते मी असं इथे लावते आणि या असं आणि नोजला माझ्या. आता तुम्हाला असं वाटेल की मी फुल फेसला नाही लावत आहे कारण की इकडे लावलं तर तसं पण ते म्हणजे चष्म्यामध्ये नाही दिसत. सो या आता असं वाटतं आहे की ब्लश लावलं आहे बट मी ना आधी असं खूप ब्लश पगलू होती तर माझं असं फेस टमाटरसारखा दिसायचं. बट आता मला समजलं आहे की ब्लश ब्लेंड कसा करायचा. सो मी थोडीशी चांगली झाली असं मला वाटतं. तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये कसं वाटतं आहे. हे जे पण माझ्याकडे काही प्रोडक्ट्स USचे पण आहेत. सो मी तुम्हाला इंडियाचे अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट्स कमेंट काय म्हणते डिस्क्रिप्शनमध्ये देईल जे चांगले आहेत आणि असं अफोर्डेबल पण असतील. आणि हे पण देईनच. सो हे ना नेक्स्ट आयब्रो पेन्सिल आहे. इकडे फिल आहे आणि इकडे बफवाला ऑप्शन आहे. खूप मस्त आहे. हे काइंड ऑफ बेनिफिटवालं ड्यूपच वाटतं मला. तसंच ही बिझी डेमध्ये इतका मेकअप कसा करू शकते. बट खरं सांगायला गेलं तर तुम्हाला त्याचा हात बसला ना इझी वाटणार. आणि चांगलं वाटतं आहे की मेकअप लुक असा जास्त ओव्हर वाटत नाही आहे. दॅट्स इट. ऑलमोस्ट झाला आहे माझा मेकअप.
आता मला फक्त लायनर लावायचं आहे, मस्कारा आणि लिपस्टिक, जास्त काही नाही आहे. मी तुम्हाला असं एकदम इझी पीझी लुकच मेकअप लुक दाखवते. तुम्ही सांगा जर तुम्हाला असं काही अजून ग्लॅम वगैरे ॲड करायचं आहे का. आयब्रोज फिल केले, आता आपण मस्कारा हे करूया, यूज करूया. खूप फरक पडतो बघा हा आणि ह्याच्यामध्ये, ती फरक पडतो राईट. तुम्ही आता बघू शकतात की माझ्या आयब्रोजमध्ये मस्कारा लावला की काय डिफरन्स आहे. म्हणजे आयब्रोज नाही, सॉरी, लॅशेसमध्ये मेकअप झालेला आहे. आय नो की मी इतकं जास्त नाही केलं आहे. आता फक्त लिप लायनर आणि ह्याचा बारी आहे. लास्ट आहे आपला लिप लायनर. लायनर लावताना असं येड्यासारखे तोंड करावी लागतात. ही आहे माझी फेवरेट जेड रोज 11 नायकाचं, आणि एक खूप चांगली आहे ही लिपस्टिक. आता माझा मेकअप झालेला आहे. मी पटकन एक आउटफिट घालून येते आणि तुम्हाला दाखवते. ओके, सो आता मी चेंज करून आलेली आहे आणि कसा वाटतोय माझा मेकअप लुक मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एकदम इझी पीझी आहे मेकअप आणि मला आवडलेला आहे. खरं सांगायला गेलं तर असं वाटतच नाही की मी मेकअप केला आहे, असं फक्त लाईक युअर स्किन बट बेटर असं वाटतं आहे. असं एकदम ओव्हर नाही केलं आहे, कारण नेहमी आपण असं ऑफिसला जात असतो किंवा असं आपण घाईत असतो तेव्हा असं एकदम ग्लॅमरस लुक नाही करू शकत. तेव्हा तुमच्यासाठी हा लुक एकदम बेस्ट आहे, इझी पीझी. आणि स्किन टिंटमध्ये युजली मी नेहमी हे पण ॲड करते, बट आज मी विसरली. सो या, हा लुक मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला असे एव्हरीडे लुक्स या फिर थोडेसे ग्लॅमरस लुक किंवा फेस्टिव्ह लुक्स हवे असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करायला तर विसरूच नका. आवडलं असेल तर नक्की कोणता हात टाकू, येल्लो हात टाकायला विसरू नका. बाय बाय.